Audio Jungle. Audio मित्रांनो नमस्कार. आपलं मॅथ्स सेकंडचं थर्ड चॅप्टर सुरू आहे सर्कल. मागच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचा थेरम बघितला, इन्स्क्राईब अँगल थेरम. आता आपल्याला त्या इन्स्क्राईब अँगल थेरमच्या काही करोलरीज बघायच्या आहेत, म्हणजे थोडक्यात उपप्रमेय बघायचे आहेत. ते आता आपण सुरुवात करूया. करोलरीज ऑफ इन्स्क्राईब अँगल थेरम. First corollary, angles inscribed in the same arc are congruent. एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले अँगल कॉन्ग्रंट असतात. एका आर्कमध्ये इन्फायनाईट अँगल इन्स्क्राईब होऊ शकतात, ते सर्व अँगल कॉन्ग्रंट असतात. तर आपण फक्त दोनच अँगल घेऊया. त्याच्यासाठी आपण फिगरमध्ये दोन अँगल घेऊ. हिअर रेड कलर्ड अँगल APB and green colored angle AQB both are inscribed in arc AXB. AXB मध्ये अँगल APB आणि अँगल AQB हे इन्स्क्राईब झालेले आहेत. आता आपल्याला हे दोघे अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत, म्हणून आपण गिव्हनमध्ये लिहिणार. गिव्हन angle APB and angle AQB are inscribed angle in same arc AXB. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे तर दोघं अँगल कॉन्ग्रंट, मीन्स अँगल APB कॉन्ग्रंट टू अँगल AQB. टू प्रूव्ह अँगल APB कॉन्ग्रंट टू अँगल AQB. याचं प्रूफ एकदम सिम्पल आहे की दोघं अँगल इन्स्क्राईब असल्यामुळे दोघांचे मेजर हे त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या निम्मे असेल, असा इन्स्क्राईब अँगल थेरम म्हणतो. म्हणून आपण प्रूफमध्ये आधी अँगल APB घेऊया. अँगल APB इज अन इन्स्क्राईब अँगल विच इंटरसेप्ट आर्क AYB. हा जो रेड कलरचा अँगल APB आहे तो आर्क AYBला इंटरसेप्ट करतो आहे, म्हणून या अँगलचं मेजर अँगल AYB या आर्कच्या मेजरच्या निम्मे येईल इन्स्क्राईब अँगल थेरमनुसार. देअरफॉर बाय इन्स्क्राईब अँगल थेरम measure of angle APB is equal to 1/2 measure of its intercepted arc AYB. This is statement number 1. Similarly, angle AQB also inscribe angle in arc AXB which intercept same arc AYB. अँगल AQB हा सुद्धा इन्स्क्राईब अँगल आणि तो आर्क AYB ला इंटरसेप्ट करतोय. Also, angle AQB is an inscribed angle which intercept arc AYB. Therefore, by inscribed angle theorem, measure of this inscribed angle AQB is half of measure of this intercepted arc. Means measure of angle AQB is equal to 1/2 measure of arc AYB. This is statement number 2. Measure of angle AQB is equal to 1/2 measure of arc AYB. The right hand sides of equation 1 and equation 2 both are same. Therefore, from equation 1 and 2, right hand side same. Therefore, left hand side also same. Therefore, from 1 and 2 we get measure of angle APB is equal to measure of angle AQB. The measure of these two angles are equal, therefore these two angles are congruent. Therefore angle APB congruent to angle AQB, hence proved. अशा पद्धतीने ही करोलरी आपण प्रूव्ह केली आहे. एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले सर्व अँगल कॉन्ग्रंट असतात. आपण फिगरमध्ये दोन अँगल घेतले आणि ते इन्स्क्राईब अँगल थेरम 2 वेळा वापरून ते दोघे अँगल कॉन्ग्रंट दाखवले. आता आपण सेकंड करोलरी घेऊया.
सेकंड करोलरी, अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला प्रत्येक अँगल हा राईट अँगल असतो. हे प्रूव्ह करूया. आपण सेमी सर्कल घेऊ आणि त्याच्यात एक अँगल इन्स्क्राईब केलेला घेऊ आणि तो राईट अँगल दाखवूया. त्याच्यासाठी फिगर घेऊया. इन फिगर segment AB is the diameter. Segment AB is the diameter. Therefore, arc AXB and arc AYB both are semicircles. And this angle APB is an inscribed angle in semicircle AXB. या सेमीसर्कलमध्ये अँगल APB हा इन्स्क्राईब झाला आहे, म्हणून हा अँगल आपल्याला राईट अँगल दाखवायचा आहे. मग गिव्हनमध्ये काय लिहिणार? Angle APB is an inscribed angle in semicircle AXB. तर तो अँगल आपल्याला राईट अँगल दाखवायचा आहे, म्हणून टू प्रूफमध्ये लिहिणार अँगल APB इज अ राईट अँगल. प्रूफ इज व्हेरी सिम्पल. प्रूफ, आर्क AXB इज अ semicircle. Arc AXB is a semicircle, therefore remaining arc AYB also semicircle. Therefore, arc AYB is a semicircle, and we know that the measure of semicircle is 180 degree. Now, angle APB is an inscribed angle which intercept arc AYB. Arc APB हा arc AXB मध्ये इन्स्क्राईब झाला आहे आणि त्याने arc AYB ला इंटरसेप्ट केला आहे. Now, angle APB is an inscribed angle which intercept arc AYB. Therefore, by inscribed angle theorem, the measure of this angle is half of measure of its intercepted arc. Therefore, angle APB is equal to 1/2 measure of arc AYB. Therefore, by inscribed angle theorem, angle APB is equal to 1/2 measure of its intercepted arc AYB. But arc AYB is a semicircle, therefore its measure is 180 degree. Therefore, angle APB is equal to 1/2 into measure of semicircle is 180 degree. Divide by 2 to 180 degree. Therefore, angle APB is equal to 90 degree. The measure of this angle is 90 degree. That means this angle is right angle. Therefore, angle APB is a right angle. Hence proved. म्हणजे सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल हा राईट अँगल असतो. अशा दोन करोलरीज आपण बघितल्या. पहिली करोलरी होती एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले अँगल कॉन्ग्रंट असतात, आणि सेकंड करोलरी होती की सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल हा राईट अँगल असतो. आता आपण नवीन टॉपिक बघूया, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल डेफिनेशन बघा त्याची. A quadrilateral whose all vertices lies on the same circle is called cyclic quadrilateral. Quadrilateral means a polygon having 4 sides, 4 vertices, 4 angles. त्याचे चारही व्हर्टायसेस जर एकाच सर्कलवर असतील तर त्याला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. तर फिगरमध्ये बघा, या फिगरमध्ये बघा एक सर्कल आहे आणि त्या सर्कलमध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD काढले आहेत. Vertices A, B, C and D all lies on the same circle. Therefore, this quadrilateral ABCD is cyclic. Therefore, in figure, quadrilateral ABCD is cyclic quadrilateral. जास्त करून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो. तीन नॉन कोलिनियर पॉईंटमधून एक सर्कल जातच. 4 किंवा 4पेक्षा जास्त पॉईंट जेव्हा एकच सर्कलवर असतात तेव्हा त्या पॉईंट्सला कॉन्सायक्लिक पॉईंट्स म्हणतात. मीन्स 4 or more points lies on the same circle, then the points are called concyclic points. That means here points A, B, C, D are concyclic points. Now, theorem of cyclic quadrilateral. Theorem of cyclic quadrilateral. What is statement? Statement is simple. Opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात. क्वाड्रिलॅटरल म्हटलं की त्याला अपोजिट अँगलचे 2 पेर असतात. त्या दोघं पेर आपल्याला सप्लिमेंटरी दाखवायचे आहेत, म्हणून आपण एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेऊ.
Quadrilateral ABCD is cyclic. All vertices ABCD lie on the same circle. Therefore, this quadrilateral, red colored quadrilateral is a cyclic quadrilateral. म्हणून गिव्हन मध्ये आपण लिहिणार गिव्हन क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक. आता याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी दाखवायचे. द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री, देन दे आर कॉल्ड सप्लिमेंटरी अँगल. मग आता अपोजिट अँगल ए आणि अँगल सी ही एक पेअर आहे. ही दोघांची सम आपल्याला 180 डिग्री दाखवायची आहे. तसंच अँगल बी आणि अँगल डी या दोघांची समसुद्धा 180. अँगल ए मीन्स अँगल BAD, अँगल सी मीन्स अँगल BCD. म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, अँगल BAD प्लस अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री. अँड सेकंड पेअर angle ABC means angle B plus angle ADC means angle D. The sum of these two angles also 180 degree. याचे प्रूफ एकदम सिंपल आहे. इन्स्क्राइब अँगल थेरम आपल्याला वापरायचं. आता याच्यात ती पहिली जी पेअर आहे आपली, ती पहिली पेअर आपण प्रूव्ह करूया. आणि दुसरीचं प्रूफ ते सेम असल्यामुळे आपण सिमिलरली ती प्रूव्ह करता येईल असं शेवटी म्हणूया. आता प्रूफ अँगल BAD is inscribed angle in arc BAD which intercept arc BCD. अँगल BAD जो आहे तो आर्क BCD ला इंटरसेप्ट करतो. म्हणून या अँगलचं मेजर आर्क BCDच्या निम्मे येईल. म्हणून प्रूफमध्ये लिहिणार आपण अँगल BAD मीन्स अँगल A is an inscribed angle which intersect arc BCD. Therefore, by inscribed angle theorem, the measure of this angle BAD is half of measure of its intercepted arc BCD. Therefore, by inscribed angle theorem, angle BAD is equal to 1/2 measure of arc BCD. आता आपण या पहिल्या पेअरमधल्या पहिल्या अँगलचं साठी इक्वेशन 1 मिळवलं. आता हा दुसरा अँगल घेऊ आपण, अँगल BCD. अँगल BCD is an inscribed angle in arc BCD which intercept arc BAD. अँगल C means अँगल BCD हा इन्स्क्राइब अँगल आहे आणि त्याने आर्क BAD ला काय केलं आहे, इंटरसेप्ट केलं आहे. म्हणून इन्स्क्राइब अँगल थेरमनुसार अँगल Cचं मेजर अँगल BADच्या निम्मे येईल. ऑल्सो अँगल BCD is an inscribed angle which intercept arc BAD. Therefore, by inscribed angle theorem, angle BCD is equal to 1/2 measure of arc BAD. त्याला आपण स्टेटमेंट नंबर सेकंड दिलं आहे. आता या दोघं अँगलची सम पहिल्या ह्याच्यात आपल्याला 180 डिग्री दाखवायची आहे, अँगल BAD आणि अँगल BCD. मग आपण इक्वेशन 1 आणि 2 यांची ॲडिशन घेऊया. मुद्दा म्हणून फिगर समोर ठेवतोय. ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2 वी गेट sum of LHS is equal to sum of RHS. means angle BAD plus angle BCD is equal to 1/2 measure of arc BCD plus 1/2 measure of BAD. राईट हँड साईडमधून 1/2 कॉमन निघेल आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1/2 in bracket measure of arc BCD plus measure of arc BAD. But these are two arcs form the whole circle. Arc BCD and arc BAD forms a circle. Therefore, the sum of measures of these two arcs is the measure of whole circle, means 360 degree. Therefore, angle BAD plus angle BCD is equal to 1/2 into 360 degree. Divide 360 degree by 2, we get 180 degree. Means angle BAD plus angle BCD is equal to 180 degree. अशा पद्धतीने आपण पहिली पेअर प्रूव्ह केली. अँगल BAD मीन्स अँगल A आणि अँगल C मीन्स अँगल BCD या दोघांची सम 180 डिग्री. त्याच पद्धतीने आपल्याला अँगल B आणि अँगल D मीन्स अँगल ABC आणि अँगल ADC या दोघांची समसुद्धा 180 डिग्री दाखविता येईल. सिमिलरली we can prove that angle ABC
plus angle ADC is equal to 180 degree. This is the theorem of cyclic quadrilateral, hence proved. आता याचा कॉन्व्हर्स काय येईल बरं? थिअरम होता जर दिलेला क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर त्याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. आता क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतील तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होईल. आता आपल्याला माहिती आहे चारही अँगलची सम क्वाड्रिलॅटरलची 360 डिग्री असते, तर अपोजिट अँगलची एक पेअर जर सप्लिमेंटरी असेल तर दुसरी पेअर सुद्धा सप्लिमेंटरी येईल. म्हणजे एक जरी पेअर अँगल अपोजिट अँगलची सप्लिमेंटरी असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय होणार? सायक्लिक होणार. त्यालाच आपण कॉन्व्हर्स म्हणू शकतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या थिअरमचा. Therefore, converse of cyclic quadrilateral theorem statement is very simple. If a pair of opposite angles of a quadrilateral is supplementary, then the quadrilateral is cyclic. तर याचं प्रूफ सुद्धा आपल्याला देता येऊ शकतं. पुस्तकात त्याचं प्रूफ आपल्याला नाही आहे, पण एक्झाम्पलमध्ये त्याचा वापर करावा लागणार आहे. एखादा क्वाड्रिलॅटरल असेल आणि त्याच्या अपोजिट अँगलची सम जर 180 डिग्री असेल, म्हणजेच अपोजिट अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी असेल, तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण आज काय काय बघितलं? सुरुवातीला आपण बघितलं इन्स्क्राईब अँगल थिअरमच्या 2 करोलरीज. त्याच्यात पहिली करोलरी होती एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले अँगल कॉन्ग्रंट असतात. सेकंड करोलरी होती सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल राईट अँगल असतो. त्याच्यानंतर आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन बघितली. इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ द सर्कल if all vertices of the quadrilateral lie on the same circle, then the quadrilateral is called cyclic quadrilateral. त्याच्यानंतर आपण theorem of cyclic quadrilateral बघितला. Opposite angles of the cyclic quadrilateral are supplementary आणि त्याचा थोडक्यात कॉन्व्हर्स बघितला. If a pair of opposite angles of quadrilateral is supplementary, then the quadrilateral is cyclic. या ठिकाणी आपण थांबूया. नंतर आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे काही करोलरीज आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.